गाईस, कसे आहेत तुम्ही? आज फायनली खूप टायमानंतर ब्लॉग शूट करतोय. ते पण बघा कुठून शूट करतोय. तेव्हा टी शर्टवर जे लिहिलं आहे ना, ते रिअलमध्ये आहे. रिअलमध्ये मी टाइम स्क्वेअरला आलो आहे वेकेशनसाठी. 10 दिवसाच्या ट्रिपसाठी आलो आहे. न्यूयॉर्क आणि आणखी एका जागेचा प्लॅन आहे. ती तुम्हाला नंतरच कळेल. हे तर सध्या इथला बघून घेऊया. तर आज सेकंड आहे. काल तसं शूट नाही करता आला, खूप जास्त म्हटलं तिथं. तर आता आम्ही ब्रेकफास्टसाठी आलो आहे. तर या साईडला एक चांगला पॉप्युलर बेकरी आहे, तुम्हाला म्हटलं कनेक्ट. टर्कीचं एक सँडविच घेतलं आहे, त्यांना हिट करत आहे. केक, कोका व्हायचा तर खूप भारी आहे. तर माझा ऑल टाईम फेवरेट मँगो घेतला आहे आणि स्ट्रॉबेरी. आणि बघा ना काय काय व्हरायटीज ते सिम्पल सकाळी मॉर्निंग ब्रेकफास्टला खाता ह्या लोकांनी कसं डेकोरेट केलं चांगलं आहे. आणि एक्झॅक्ट स्ट्रीटवरती आहे प्रॉपर. तर या प्रकारे सर्व रेडी झालं आहे. आता मस्त व्ह्यू बघत आम्ही खातो. इथे शांतता खूप आहे ना, त्याकरता खूप स्लो बोलावा लागतो. प्रॉब्लेम तो आहे. पण प्रॉपर टाइम स्क्वेअरमध्ये ब्रेकफास्ट एक नंबर भाई, एक नंबर. हे बघा, आता मी खाणार वैसा मँगो कोकोनट चीज केक. व्ह्यू बघा, व्ह्यू बघत फुल. तर हे ते शॉप होता जिथे आम्ही जस्ट ब्रेकफास्ट केला. हा खूप हळू बोलायला लागतो. आणि हे प्रॉपर टाइम स्क्वेअरमध्ये आहेत आम्ही. आता इकडनं चाललं आहे सेंट्रल पार्कला. आणि तिथून ही बघा आपली मॅडम. आणि इकडनं त्यानंतर वाया फिफ्थ एव्हन्यू जाणार आहे, जिथे सगळ्यात मोठा ॲपलचा स्टोअर आहे, तो बघायचा आहे. आणि आणखी एक आहे गुच्चीची बॅग आहे, बिल्डिंग बनलं असं काहीतरी आहे. मला दादाचा कॉल आला होता, तो बोलला सॉरी. तर आता मी बघतो, आता निघतोय आता तिकडे जायला. तुम्हाला पण पुढे दाखवतो कसं काय. हे बघा किती बिझी असतं न्यूयॉर्क. फुल टाईम बिझी 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 बिझी. हे एक्झॅक्ट टाइम स्क्वेअरच्या सेंटरला आहेत आपण. एक सेकंड मी झूम आउट करतो, मग तुम्हाला क्लिअर दिसणार. हे बघा काय मोठे मोठे बिल्डिंग, US चा फ्लॅग. हेच आहे जे न्यूयॉर्कला एकदम जास्त हायलाईट करतं. म्हणजे प्रत्येक टुरिस्ट जो कोणी इथे येतो तो हे व्हिजिट करतो. आमचा तर हॉटेलच इकडे आहे, त्यामुळे तर आम्ही इथे करणारच. हे बघा येडेचाले चालू आहे त्यांचे काय काय रस्त्यावरतीच. थोडे असतात इकडे आहे ना, काही लोक करतात काय ना काय भलताच. हे बघा प्रॉपर गॅपचं शोरूम वगैरे आहे. बघू शॉपिंग करायला वेळ मिळाला तर ते सुद्धा करूया. आणि काल आम्ही इथला एकदम फेमस जॉईस पिझ्झा तो सुद्धा खाला, मस्त होतं ते पण एकदम. ही इथली एक फेमस बस आहे, हॉप ऑन हॉप ऑफ. सगळ्यात बेस्ट तर हे आहे, ही एजवाली बिल्डिंग आहे. वर बघा एजवाली बिल्डिंग आहे आणि त्यांनी किती छान स्क्रीनिंग केलं आहे प्रॉपर. ट्रक्स बघा किती मोठे मोठे ट्रक्स आहेत एकदम. वरपर्यंत बघतील तिथपर्यंत. हा बाय द वे हॉटेल आहे, ज्या WLला आहे ना, ते मॅरियट हॉटेल आहे इथला टाइम स्क्वेअरचा. इथे बरेच मॅरियट आहे, मी सुद्धा मॅरियटमध्येच राहतो आहे. इथे बरेच मॅरियट आहेत नियर बाय एरियामध्येच. बिझी प्रत्येक स्ट्रीट, कोणत्याही स्ट्रीटवर जावा सर्व स्ट्रीट बिझी आहेत. तुम्हाला मुंबईसारखाच फील येणार इकडे, एवढ्या बिझी. ही बघा बस, लोक मस्त एन्जॉय करत चाललेत. आपण पण आपल्या डेस्टिनेशनकडे जाऊया आता, चला निघूया. हीच ती बॅग बघणे, हीच याकरता आपण चालत आलेत. बाय द वे ही गुच्चीची नाही, ही LVची आहे बॅग. आपला थोडा कन्फ्युजन झाला होता, पण बघा काय बनवली आहे त्यांनी, किती सही वाटते, एकदम भारी. आणि हे एक्झॅक्ट ट्रम्प टावरच्या बाजूला आहे. आणि हे सुद्धा किती मोठं आहे. पूर्ण मान वरती करून बघावं लागतं, तेवढा मोठं आहे हे. तर आता सेंट्रल पार्कला जायचं होतं, तर विचार केला चालत जाण्याच्या ऐवजी सायकल रेंट करूया. तर आता 2 इलेक्ट्रिक सायकल रेंट केले आहेत.
तर आता मग हे घेऊन आम्ही जाऊ सेंट्रल पार्कमध्ये आणि तुम्हाला दाखवतो सायकल्स कसे आहेत ते. हे बघा, असं हे मिळाले आहे सायकल. ठीक आहे, लुटाचे धंदे आहे यांचे. $200 बोलून $500 डिपॉझिट घेतला माझ्याकडून. बघूया. या प्रकारे आपली इलेक्ट्रिक बाईक मिळाली आहे. सोलो पुढे चालवत आहे. तिला येत ना चालवता 2 लोकांना ऑलरेडी ठोकून आले होती मागे जाऊन पण. आणि मग दोष दुसऱ्यांवर येते ॲज युजल. गर्ल्स फिलिंग्स कसं आहे ते इथे हात लावून बघते बघा. अक्कल बघा किती. तसा आहे प्रकार हा. आणि हा आहे सेंट्रल पार्क. हा 850 एकरमध्ये पसरलेला पार्क आहे. बराच मोठा आहे. ठीक आहे, बघूया. त्यांनी सांगितलं की सायकल घेऊन पूर्ण तर जाऊ शकतात. बघूया हे पॉसिबल आहे की पूर्ण राईड होते का सायकल घेऊन. तुम्हाला दाखवतो मी जर कुठे आम्ही मध्ये स्टॉप घेतला तर. पण मॅसिव आहे, खूपच जास्त मोठं आहे. तर या प्रकारे निघालेत. इथे सिग्नल वगैरे आहेत दिलेले जे काय कामाचे नाही. हे वेडे आहे ना, हे असे फिरतात. हे बघा, हे असे वेडे ज्यांना घुसून जातात मध्ये बिनकामाचे मध्ये भरलेला. ही माझी झाली इलेक्ट्रिक बाईक. इथे सांगू शकतात हे लोक बाईक म्हणतात सायकलला. आणि चालले भैयांचे पोरं बाजूनी चालले द्रपारा. हा बघा धूमवाला जॉनी ब्राईम आला या. तर या प्रकारे सर्व इकडे तिकडे जात आहेत, कंटिन्युअसली फिरत आहेत. भारी आहे, मस्त आहे, खूप मोठा आहे. आपण अजूनपर्यंत साधारण पाहायला गेलं असणार तर हा हे 5 माइल्स आहे वाटतं. 5 की 6 माइल्स म्हणजे 8 ते 9 किलोमीटर. आपण हार्डली 1 किलोमीटर पार केलं असणार. आपल्याकडे 2 तास आहे, खूप जास्त टाईम आहे. तर तुम्हाला चालवता पार्कमध्ये ह्यांचं मोठं एक स्विमिंग पूलसुद्धा आहे. जे कधी विचार नाही केला तर ते सुद्धा काय या पार्कमध्ये ठेवलं आहे यांनी. खरेच आहे, न्यूयॉर्कचा खूप मोठा पार्क आहे बघायला गेलं तर. खूपच मोठा पार्क आणि चांगला सुद्धा आहे. तर छोटा एक तलावसुद्धा आहे ह्याच्यामध्ये, पाहू शकता तुम्ही आतमध्ये. भारी आहे, मस्त आहे, छान आहे. आम्ही कितीतरी माइल्स चालवले आहे. घाटाचा रोड आहे, सर्व आहे, मस्त वाटतं एकदम. छोटा तलाव बघा, एकदम छोटा तलाव, छोटासा तलाव. लोक पण खूप आहेत, पूर्ण पार्क बिझी आहे. तिकडं प्लेन चाललं आहे का तर मला वाटत नाही तुम्हाला कॅमेऱ्यात दिसेल. एक प्लेन जातोय वरतून तिथून. चांगला आहे पार्क, आहे मस्त आहे. पार्कच्या मध्ये बघा कायाकिंग सुरू आहे यांचा. थोडं मस्त छान एकदम व्ह्यू वगैरे आहे. भारी आहे यांचं सर्व काय इव्हेंट होत आहे आतमध्ये. आता मला वाटतं कदाचित कायाकिंगचं त्यांचं हे चालू आहे, रेसिंग सारखं असणार ते खाता. पण मस्त आहे, झूच्या आतमध्ये आहे सर्व. तर या प्रकारे आमची राईड कंप्लीट झाली. आम्ही चालले आता सायकल ठेवायला. सिग्नलवरती आहोत, खूप जास्त ट्रॅफिक आहे. आणि हे बघू शकतात भैया सायकल घेऊन सर्व चाललेलं आहे. खूप जास्त टायर्ड दिवस होता. तर जस्ट आले ह्याच्यावरती आणि आपल्या इथे रूममधून व्ह्यू बघू शकता तुम्ही. खूपच भारी आहे एकदम. आणि इथून टाइम स्क्वेअर एकदम व्यवस्थित दिसतो म्हणजे जवळच एकदम. तो डब्ल्यू दिसतोय, तीच ती बिल्डिंग आहे जी तुम्हाला मी आधी दाखवली. एक्झॅक्ट टाइम स्क्वेअरकडे आहे ती. खूपच चांगलं हॉटेल मिळालं आपल्याला. तर आता आपण इथली जी सबवे आहे ती ट्राय करणार आहोत. आपल्याला जायचं आहे डाऊनटाऊन ब्रुकलिन. इथे असं कॅश करून पेमेंट केलं जातं आणि असंच गेला होता. इथली सबवे आहे. इथून आपल्याला जायचं आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरला. ठीकच आहे, आतमध्ये AC आहे म्हणून बरं आहे. बाहेर तर खूप जास्त गरमी आहे कारण की अंडरग्राऊंड असल्यामुळे. पण मेट्रो ठीक आहे, क्लीन आहे लंडनपेक्षा. लंडनची तर खूप वाईट होती, मी गेलो होतो तेव्हा. तर आता जस्ट स्टेशनच्या बाहेर पडलो आहे सबवेच्या. आणि हे तुम्ही माझ्या मागे बघू शकतात. तर 9/11 म्युझियमसुद्धा इकडेच आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बाजूला. आणि इथे खूप भारी आणि चांगली आर्किटेक्ट केलेली बिल्डिंग होती.
ॲक्च्युली ती बिल्डिंग वाटत नाही, काहीतरी एक नॉर्मल असा समवॉट अट्रॅक्शनसारखं वाटतं ते, पण आतून बघा ते काय आहे नक्की. मॅसिव एकदम मोठा शॉप्स आहेत सर्व त्याच्यामध्ये. तर आपण चाललो आहे आता ब्रुकलिन बीचकडे. हा तोच ब्रिज जिथे शाहरुख खानचा तो काला नाव मूवीमधला सॉन्ग शूट झाला होता. इकडनं रस्ते काही बंद आहे, काही सुरू आहेत, आणि वॉकिंगवाला पाथसुद्धा वेगळा आहे. इथे पोलिसांचं काहीतरी चालू आहे, नाकाबंदी असणार. मी असा ऐकला आणि व्हिडिओ पण पाहिलेत की अराउंड 40 मिनिटचा वॉक आहे तो, एक छोटा ब्रिजचा व्ह्यू पाहण्यासाठी. बघूया कसा काय आहे. चालायला आता कंटाळा आला आहे, पण ऑप्शन तर नाही आहे आता. तर आपण त्या ब्रिजकडे चालतो आहे आता. तर या ब्रिजचा एक चांगली गोष्ट हे आहे की या साईडून जाणारे गाड्या आहेत सर्व, या साईडून सर्व येणार आहे, आणि मधली पूर्ण लेन त्यांनी वॉकिंगसाठी बनवली आहे. तर काही लोक धावत आहेत, काही वॉकसाठी येतात नॉर्मल. चांगलं आहे. ही असा काहीतरी इंडियामध्ये केला तर खूप चांगला वाटणार. पण बराच मोठा वॉक आहे. सोनू सिलिंग आहे, सिलिंगवरती चालण्यासाठी नाही मिळत तिकडे, बाईक पण अलाउड नाही मिळत. थोडी तर आपण जेव्हा ब्रुकलिन बीच पार केला तेव्हा ऋषीदादा आपली वेट बघत होता तिकडे खाली, आणि आता ऋषीने आणखी एक जागा दाखवली, ती होती चायना मार्केट, चायना टाऊन इथला छोटा. आणि आता आलं आहे इटली मार्केटमध्ये, आणि इथून आम्ही चाललो आहे हलाल फेमस फूड खायला, जे न्यूयॉर्कचा एक मस्ट टू डू थिंगमध्ये येतं. आता बघूया. ही एरिया बघा खूप क्वाईट आहे, नाही मोठे जास्त बिल्डिंग आहे, काही नाही, शांत वातावरण आहे इथे. पण जेवढा शांत तेवढा डेंजर. आता परत टाइम स्क्वेअरवाला एरियामध्ये परत जाऊया आणि आणखी एक्सप्लोर करूया. हे बघा ऋषी आता इथे घेऊन आला आहे या हलाल कार्टकडे. इथे काय खायला आलं आहे? बॉईल चिकन राईस, चिकन ओव्हन राईस. पण गर्दी खूप जास्तच मोठी आहे. इथे 2 काट आहे ॲक्च्युली, ही वेगळी काट आहे आय गेस, ती वेगळी काट आहे. तर बघू आता लाईनमध्ये उभे राहू, आणि मिळाला तर खूप चांगला आहे. फायनली मला वाटते तासभराने आमचा नंबर येत आहे, अजून आलाच नाही आहे, आणि तिकडे त्यांचं प्रिपरेशन चालू आहे. आता खाऊन बघू टेस्ट कशी आहे काय नाही. त्याच्या बाजूला त्यांचा कबाबचा सुद्धा स्टॉल आहे, तिथे पण आज खाऊन घेऊ जेवढा खाता येईल, कारण की उद्या परवा 2 दिवस जाऊन व्हेज खायचं आहे. बघूया लवकर नंबर आला पाहिजे आपला. काकाने धडाधड बनवले, 3च पॅक करायला लावलेत. मजा आहे. लोक इथे नोकरी करून थोडे कमवतात, नाही धंदा करून लाखो कमवतात. हीच मजा असते धंद्याची. फायनली एवढ्या स्ट्रगलनंतर आम्हाला मिळालेलं आहे फूड. आता टेस्ट करून बघूया की नक्की वर्थ इट आहेत का. एवढा वेट केल्यानंतर वर्थ इट होता, एवढ्या वेळ लाईनमध्ये राहणे वर्थ इट होता. तुम्हाला मी आमचे प्लेट्स बघा तुम्ही, सर्व एकदम चकाक. सर्व आता सुस्तावलेत, आता विचार करतात नेक्स्ट काय खायचं आहे. नवीन आणखी एका शॉपमध्ये आहे, त्याचं नाव आहे चिक-फील-ए. इथे खूप फेमस आहे न्यूयॉर्कचा, आपण ट्राय करूया आपण. तर आज आहे डे 4 इन न्यूयॉर्क. आज काही प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहेत. मी शुअर नाही कुठे, पण एक पण स्काय स्क्रॅपर आम्ही या जर्नीमध्ये केला नाही. तर यावेळी म्हणजे आजच्या दिवसात ते करायचं आहे. कोणतं जाणार ते आम्ही सांगू तुम्हाला, पण शुअर नाही आहे. मी काही शॉर्टलिस्ट केलं आहेत, जसं समित झाला आहे, एज झाला आहे, एम्पायर स्टेट बिल्डिंग आहे. तर बघावं लागेल कोणती बेस्ट आहे ती. आणि आज पण वाईट आहे, आज आहे गणेश चतुर्थी. हॅपी गणेश चतुर्थी तुम्हाला सर्वांना.
मी ट्राय करणार आहे दर्शन घ्यायला जायला, इथे कुठे जवळ असणार तर. ही आहे माझा व्हाईट मोका सँडविच अँड डेझर्ट. हे आपला रोजचा झालेला आहे इथे. तर आता चाललो आहे एजकडे. इकडनं जस्ट 10 मिनिटाची हार्डली वॉक आहे. सिटी एक्सप्लोअर करत चाललो आहे. सकाळचा टाईम आहे, खूप क्वाईट आहे. लोक जॉबसाठी खूप रशमध्ये आहेत. सर्व रोड बिझी आहेत. होपफुली सर्व प्रॉपर असला पाहिजे. सोनूचे डायरेक्शन फॉलो करत आहेत, जिथे फुटपाथच नसतात. काल पण असंच झालं, आज पण असंच. असं जाऊन आता हे केलं. आता आम्ही एजमध्ये आलो. इथे वरती पण आम्ही एकदम भारीवाला सर्व लाईटिंग केलं आहे, छान आहे. आमची तिकीट झालेली आहे घेऊन, तिकीट झालेली आहे. आता वरती जाऊन बघूया. त्यांनी सांगितलं आहे 9:50 आहे आमचं. थँक्यू. इथून सर्व सुरू होतो आहे. बघा किती सही आहे सर्व. हेवी आहे याच्यामध्ये, वर्थ आहे. याच्यात पैसे टाकणे वर्थ आहे. सही आहे एक्सपिरियन्स. हो सही. हे बघा काहीतरी वेगळं चांगलं आहे. हे बघा ह्यांनी पूर्ण इथे सांगितलं डिटेलमध्ये. पावसाळ्यामध्ये पाणी हे कसं स्टोअर करतात, प्रॉपर सर्व काय काय. यूज इन द ट्रेन्स अँड ऑल ह्यांचं. आता आपण आलो टॉपला. इकडून पूर्ण न्यूयॉर्क सिटी दिसते. आता आपल्याला जायचं आहे खाली ॲक्च्युअल एजसाठी. इथून ऑलमोस्ट ओव्हरव्ह्यू दिसतोय, टॉप व्ह्यू दिसतोय न्यूयॉर्कचा. किती हाईटला आहेत. बोट जातात. आता आणखी इथे जागा आहेत, ते एक्सप्लोर करायचे आहेत. हे आपण आलो आहोत एजच्या टॉपला. लोक तुम्ही इथे बघू शकतात. हे तुम्हाला आता मी व्ह्यू दाखवतो. हे खूप जास्त बिझी आहे. हेच ते आहे जिथे लोक झोपून फोटो काढतात. इथून पूर्ण खाली दिसतोय बघा. इथला व्ह्यू पहा तुम्ही खाली टॉप करून, किती सही वाटतं एकदम. ऑलमोस्ट सर्व काही बघू शकता तुम्ही. एकदम छान आहे, मस्त आहे एकदम. तर हे एज होता, चांगला एक्सपिरियन्स होता. पण मी तर सांगणार की डे टायमाला नका येऊ. नाईट टाईम बेस्ट आहे. सनसेट व्ह्यू पहा इकडे, एकदम चांगला आहे ते. तरी बेस्ट आहे. तुम्हाला ओव्हरऑल व्ह्यू खूप चांगला दिला. चांगला आहे. तर मित्रांनो ही बघा एम्पायर स्टेट बिल्डिंग. आता चाललो आहे कोणता तरी एक शॉप आहे, त्याचं नाव आहे JW पे. आय डोंट नो कोणता ब्रँड आहे. आता कधी ऐकला पण नाही. इथे कोणाला तरी काहीतरी हवं आहे, ते कलेक्ट करायला जायचं आहे किंवा त्यांना फोटो पाठवायचे, आवडला तर घ्यायचं असं आहे. तर बघू जाऊन तिथे कसं आहे ते. आता मेट्रो स्टेशनकडे चाललो आहेत. बघावं लागेल आता कोणतरी अवेलेबल मेट्रो आहे आणि मग तिकडनं जाईल. कारण की ज्या हिशोबाने गरमी आहे, चालणे तर नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. त्यामुळे वी वुड प्रिफर गोईंग बाय मेट्रो. इथे या साईडला सोनू हे बघ खाली इकडे. फायनली फेरी एकदा भेटत नव्हती, जेमतेम मिळाली आणि आता आम्ही पोचले स्टॅच्यू ऑफ लिबर्टीकडे. इथे फायनली एवढा खर्च करून इथे यायचं, ह्याला उपयोग तर काही नाही आहे. फक्त नाही येऊन बघायचं आहे. पण चांगलं आहे. आणि आम्ही ती दुसरी फेरी केली नाही, ती एकदम जवळ जाते. फक्त ही केली, पण इकडनं पण व्ह्यू एकदम चांगला वाटतोय, मस्त आहे.
हेच होतं आता. ऑलमोस्ट तर मोस्टली सर्व काही कवर झालं आहे. आम्ही जर्सीचा राजासुद्धा बघायला गेलो होतो आज गणेश चतुर्थीचं दर्शन घ्यायला. बरेच काय काय कवर झाले आहेत. तर आता ऋषिदाच्या कॉलेजला आले होते, स्टीव्हन्सला. त्याचं कॉलेज आहे स्टीव्हन्स. रिसेंटली ग्रॅज्युएट झाला तो. चांगला मोठा मस्त कॉलेज आहे. आणि हे एक कॉलेजची बिल्डिंग आहे. त्या साईडला तिथे त्यांचं कॉलेज आहे आणि मेन रिव्हरच्या एकदम समोर. आणि त्या साईड आहे, ती साईड पूर्ण न्यूयॉर्क आणि ही साईड न्यू जर्सी. बघा फक्त एक रिव्हरचा गॅप आहे 2 स्टेटमध्ये. चांगला आहे, मस्त कॉलेज आहे. थोडासा क्लाइंब करायचा आहे, बघू अजून एक्सप्लोर करता आलं तर करू. तर आज तर बॉडी खूप थकलं आहे, बॅटरी लो झाली आहे. प्रॉब्ली आता डायरेक्ट प्लॅन नसणार, परत बॅक टू हॉटेल. दादा तर पहिला ते चालले ना न्यूयॉर्कला, सिद्धार्थ तर. हा सिद्धार्थ आणि हा मुद्दाम गेलेला ना. पहिला पण सिद्धार्थ पहिला आलेलं वाटते. या साईडला फक्त 4 तास तुला 4च म्हणजे महिन्यात मित्र असे बाळक दिसतील. कारण स्नो पडतो ना इथे. अबू साईडला एवढा स्नो नाही, म्हणून तिथे त्यांच्याकडे गाडी जा म्हणतात तुला. आज लास्ट डे न्यूयॉर्कमध्ये आहेत. आम्ही परत एकदा टाइम्स स्क्वेअर आले होते व्हिजिट करण्यासाठी. पण आज तर लोकांची गर्दी खूपच जास्त आहे. मी आता चाललोय हर्षीसमध्ये. आता फायनली आम्ही घरी आलोत. खूप जास्त आजचा दिवस पण हेक्टिक झाला आहे. आम्ही आले आणि मेन कसं असतं माहिती आहे का, जेव्हा US ला येईल तर एक गोष्ट शॉपिंग तर केलीच पाहिजे, काय करो की नाही करो. तर आमची शॉपिंग बघा आजची. म्हणजे एक करून वस्तू घ्यायला गेलो तर फक्त हेडफोन्स, पण आलाय बघा किती काय काय. ठीक आहे, दिट इज. तर आता फायनली वेळ आली आहे न्यूयॉर्कला बाय बाय करायची आणि नेक्स्ट डेस्टिनेशनला जायचं. हे होता एक खूप चांगला हॉटेल, खूप चांगला व्ह्यू. या हॉटेलचं नाव होतं डेल्टा बाय मॅरिएट. आणि चला आता निघूया. हा व्लॉग इथेच एंड करूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो असणार सेपरेट दुसरी डेस्टिनेशन. आता निघतो एअरपोर्टसाठी. चला बाय बाय, काळजी घ्या.